खिशीचा व्हिडिओ टाकला तर मला वाटलं की कोणाला काही इथला आवडणार नाही, पण बाप्पा त्याच्यावर तर लय चांगला रिस्पॉन्स झाला. आपल्या लोक तर नुसते खादडत आहे, पण मला प्राऊडच वाटतं या गोष्टीचा की आपण डायरेक्ट खायला हळगई नाही करता. खानदेशी लोक म्हणजे जेवण आपलं भारी राहतं सगळ्यात, तर मग खातीलच ना. चला, रेसिपी लई जणांनी मागली होती ते सांगितले तुम्हाला रेसिपी. याच्यामध्ये घेतलाय शोपा, जिरं आणि ओवा. हे जास्त घेतलंय कारण की आम्हाला परत करायची आहे. त्याच्यातलं आपण थोडंसंच टाकणार आहे त्याच्यात, ते हे जे पावडर करायला आहे ते. आणि हे 1 वाटीच्या तांदूळाच्या पिठाची खिशी आहे. तर 1 वाटी तांदूळाचं पीठ आणि त्याच्यासाठी 1.5 वाटी पाणी. म्हणजे जितकं बी तुम्ही घ्याल तांदूळ त्याच्या दीडपट घ्यायचं आहे आपल्याला पाणी. तर हे पहा, याच्यामध्ये मग काय घेतलंय, बेकिंग पावडर, मीठ, हिंग हे टाकी घेतलंय पाण्यात, आणि जे आपण बारीक केलं होतं ना मिक्सरमध्ये पावडर, ते टाकी घ्यायची. त्याला थोडीशी उकडू द्यायची. उकळली की हे पहा, हे पीठ टाकी दिलं याच्यामध्ये. आणि पीठ टाकलं की डायरेक्ट मम्मीनं तर झाकणच ठेवलं. याच्यावर मला वाटलं मिक्स करण्यापर्यंत तिने काही केलं तर नाही, डायरेक्ट झाकण ठेवलं. आणि मग लगेच 2-3 मिनिटानं ते झाकण काढीसन पाहिलं तर हे पहा, ही अशी उकडी आली होती मस्त त्या पाण्याला आणि त्या तांदूळाला. आता मम्मी की नाही याच्यानं लाटण्यानंच मिक्स करी गिनते. मोठी क्वांटिटी असेल तर तुम्ही ते गाठा खिशी मिक्स करायचं राहतं, त्याला काय म्हणता मला काही माहिती नाही, पण त्याच्यानं करू शकता. मग याला असं मिक्स करत राहायचं. तुम्हाला जर वाटत असेल की पाणी कमी वाटतं आहे, पण बरे घाईनी करायची, बरं पाणी टाकायची नाही तर गारा गारा होई जाईल, मग खिशीने राहणार ना, डायरेक्ट खिशीचा गाठा होई जाईल. त्याला असं मिक्स करत राहायचं, मस्त हळूहळू मस्त जमा होते ते. थोडंसं मिक्स करीसन परत झाकण ठेवायचं आपल्याला. मस्त वाफवू द्यायची कमी आचेवर, मंद आचेवर मस्त, कारण की जास्त गेलं तर बई जाईन ते. झाकण ठेवायचं आणि मस्त थोड्या वेळ वाफाली की परत मिक्स करी यायची, पाहायची मग झाली का होई जाते. झाली की मस्त डिशमध्ये यायची, मस्त तेल टाकायचं लय मोठं, मस्त तिया टाकायचा आणि खाई यायची रे भो. पापड करणे असेल तर पापड करी यायचे. आम्ही तर नुसती खिशीच खायला गेलती आणि थोडीशी शिल्लक होती तर 2-4 पापड केलते. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की कर जा, आणि अशाच कॉन्टेंटसाठी मला फॉलो करत राहा. राधे राधे, जय खानदेश.